नमस्कार शेतकरी मित्रांनो, सर्वप्रथम सगळ्यांना जय शिवराय। मित्रांनो, हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहण्याचा प्रयत्न करा, जेणेकरून आज आपण हरभरा पेरणीसाठी बऱ्याच शेतकऱ्यांचे जे काही मेसेजेस आपल्या व्हॉट्सअप वरती आलेले आहेत किंवा कॉलिंगच्या माध्यमातून त्यांनी जे काही विचारलं आहे, याही बाबतीत आपण तो व्हिडिओ आज सविस्तर सांगणार आहोत। आणि त्या संदर्भात अजूनही एक मोठी बातमी म्हणजे दिवाळी संदर्भात, पावसासंदर्भात आणखीन एक रिपोर्ट आपला येणाऱ्या 9 किंवा 10 तारखेला आपण देणार आहोत, त्या बाबतीतही बोलणार आहोत। तर बघा व्हिडिओच्या माध्यमातून। तर सरळ सरळ आपण पहिले 10 ऑक्टोबर पर्यंत काय होणार आहे त्या बाबतीत बघूया। मित्रांनो, पूर्व विदर्भ म्हणजे नागपूर, चंद्रपूर, गोंदिया, अकोला, अमरावती तसेच नांदेड, यवतमाळ, परभणी जिल्हा, हिंगोली असेल, या भागांमध्ये जो काही पूर्व विदर्भातला जो काही पाऊस अडकून राहिला होता तो आज सकाळपासूनच गेलेला आहे। त्यामध्ये बऱ्याच शेतकऱ्यांमध्ये चांगला आनंदाचं वातावरण झालेलं आहे। पण मित्रांनो, पाऊस गेल्याच्या नंतर ढग सुद्धा यायला लागलेत। हे ढग स्थानिक वातावरणाचे असतात, पाऊस पडल्याच्या नंतर ते ऑटोमॅटिकली बनत असतात आणि एखादोन गावांना ते पडत असतात। तर ह्या 8 तारखेला ते गाव कोणते असू शकतात, पहिले आपण त्याचा रिपोर्ट बघूयात। 8 ऑक्टोबरची पद्धत बघूयात। चंद्रपूर जिल्ह्याच्या काही घटंजी साईडकडे, केलापूर तालुक्यामध्ये, किनवटच्या काही बाउंड्री लगतच्या भागांमध्ये ते येऊ शकतात। तिथे पाण्याची जी काही वापर वेटिंग सिस्टम आहे ती आपल्याला मॉडेलनुसार स्पष्टपणे दिसते। त्यामुळे त्या 10-5 गावांनी थोडंसं अलर्ट राहायचं आहे, सतर्क राहायचं आहे। सतर्क म्हणण्यापेक्षा तो फक्त 2 तासाचा झटका आहे, तो निघून जाऊस तर तुम्ही सोयाबीनचे गंज वगैरे तिथे ठेवू शकता। अन्यथा अकोला, अमरावती, जळगाव, जालना, त्यानंतर हिंगोली परिसरांना त्याचा इफेक्ट नाहीये। सगळ्यात महत्त्वाचे अजून एक सांगतो की बऱ्याच शेतकऱ्यांना माझे अंदाज आवडतात, तर तुम्हाला माझे अंदाज आवडत असतील तर लाईक करा, कारण की बऱ्याच शेतकऱ्यांपर्यंत मेसेज पोहोचतो। नांदेडमध्येही सर्वदूर पावसाची आता व्याप्ती नाहीये। कुठल्याच भागांमध्ये मोठा अवकाळी पाऊस होण्याचे चान्सेस मॉडेलनुसार दिसत नाहीये। लातूर जिल्ह्याला मात्र उद्या दुपारच्या पिरियडमध्ये लातूरचे अंबाजोगाई, परभणीचे गंगाखेड, इकडे मानवत, सेलू या भागांमध्ये, त्याचबरोबर सोलापूर, बीड जिल्ह्यातल्या अनेक भागांमध्ये म्हणजे माजलसुंबा परिसराकडे, बीडचे दक्षिण भाग, पेज वगैरे, त्यानंतर इकडे गणेशपूर, त्यानंतर काय म्हणतील त्याला आपल्या भाषेमध्ये सोलापूरची जी काही साईड आहे, बाउंड्री लगतचे भाग, या भागांना उद्या स्थानिक वातावरणाचा फटका म्हणजे 11 वाजल्यापासून तर 3 वाजेपर्यंत थोडं ढगाळलेलं वातावरण असणार आहे। तिथे सावली देखील असणार आहे। सूर्यदर्शन फार तर फार 2-3 घंट्यासाठी कमी राहू शकतं, पण त्या शेतकऱ्यांना विनंती आहे फक्त उद्याच्या दिवस हे जे काय एक बग येतो आहे, पावसाचा जो काही प्रभाव पडतो आहे, तो पाऊस वाहुणी किंवा मुसळधार असणार नाहीये। त्यामुळे या भागातल्या शेतकऱ्यांना विनंती असेल थोडं झाकून ठेवण्याचा प्रयत्न करा। खळं काढत असाल तर काढू शकता, 12-1 वाजेपर्यंत याचा काहीही इफेक्ट नाही। हे 2:30 ते 3च्या दरम्यान हे शितोडे पडू शकतात। वारे जर जास्त जोराने असतील आणि ते थंड असतील तर बिंदास राहा, कुठल्याही प्रकारचा प्रभाव नाही, कारण की हा पाऊस, ही जी काही स्थिती निर्माण होणार आहे ही स्थानिक वातावरणाची एक बग आहे। त्या बगमुळे तुमच्या भागामध्ये थोडा प्रभाव पडू शकतो। आणि विशेषतः ही माहिती तुम्ही इतरही शेतकऱ्यांपर्यंत पोहोचण्याचं काम करा। 2 वर्षापासून या चॅनलवरती काम करतोय, तर ह्या चॅनलचे 100K सबस्क्रायबर पूर्ण करण्याचे मी आज वैयक्तिक तुम्हाला बोलतो आहे, ते आपल्याला करायचे आहेत। उद्या सोलापूर, सांगली, सातारा या भागामध्ये स्थानिक वातावरणाचा पाऊस बऱ्याच ठिकाणी होण्याचा अंदाज आहे। या भागामध्ये सोलापूरची अकोलकोट साईड, लोहारा खुर्द साईड, दक्षिण भाग, त्यानंतर सांगली जिल्ह्यातल्या अनेक भागांमध्ये म्हणजे सांगली पूर्व भाग, दक्षिण भाग आणि पश्चिम भाग, कोल्हापूर परिसर, इचलकरंजी परिसर, विटे वगैरे भागांमध्ये काही ठिकाणी असणार आहे। साताऱ्यातही मोजक्या ठिकाणी हा पाऊस स्थानिक वातावरणाचा पडू शकतो। म्हसवड, अकलूज, खटाव, मान खटाव भागातही आहे। त्यानंतर करमाळा शहरामध्ये देखील या पावसाची शितोडे पडण्याची शक्यता आहे। शिरगोंदा, कर्जत हे भाग देखील, कुरुंदवाडी हा परिसर देखील स्थानिक वातावरणाची थोडी भीती आहे। भीती म्हणण्यापेक्षा हा पाऊस 2 घंट्यामध्ये काय करेल, म्हणजे फटकारा पडेल किंवा स्थानिक वातावरणाच्या एखाद्या ठिकाणी बारा पडेल, अशी ही पद्धत आहे। आणि सरळ सरळ आता नाशिक क्षेत्रातही पावसाची भीती संपल्यात जमा आहे। दिंडोरी परिसर, येवला परिसरात कुठे मोठे स्थानिक वातावरणाचा इफेक्ट आहे, त्याचा कांदा रोपावरती परिणाम होणार नाही। जळगावचा पाऊस आता थांबतो आहे, धुळे, नंदुरबारला पाऊस नाहीये। उलट याउलट ह्या नंदुरबार शहराला येत्या 72 तासाच्याही आतमध्ये सकाळच्या आणि संध्याकाळच्या थंडीमध्ये वाढ होण्याची शक्यता आहे। ठीक आहे। बुलढाणा जिल्ह्यातही सकाळ आणि संध्याकाळच्या थंडीमध्ये 9 ऑक्टोबर किंवा 10 ऑक्टोबरच्या दरम्यान, 10 ऑक्टोबर पासून पुढे तर सांगितले आपण, या वाढ होण्याची शक्यता आहे सकाळच्या आणि संध्याकाळच्या थंडीमध्ये। पण इथे मी पूर्ण विराम का घेतोय, कारण की दुपारची उष्णता मित्रांनो दिवाळीपर्यंत कायम आहे। पहिलेही तुम्हाला मी मागच्या महिन्यापासून सातत्याने सांगतोय, चांगली थंडी, अपेक्षेपेक्षाही बरी थंडी 22 तारखे म्हणजे 22 ऑक्टोबरच्या
पुढे आहे. यावर्षी दिवाळीत पाऊस आहे याबद्दलही तुम्हाला मागच्या महिन्यात बोललोय. तो दिवाळीतलं मेसेजेस तुम्हाला आता विविध माध्यमातून देण्याचा प्रयत्न होते, पण तो पाऊस अजूनही अस्थिर आहे. काही जिल्हे तो घेण्याचा अंदाज नाहीये, काही जिल्ह्यांना तो सोडण्याचाही अंदाज आहे, पण तो अंदाज मागे पुढे होत आहे सध्याच्या मॉडेलच्या स्थितीनुसार. पण मॉडेलचे काही रिपोर्ट्स आपण 10 ते 12 मॉडेलचा जर अभ्यास केला तर काही मॉडेलनुसार तो पक्का विजांच्या कडकडाट दाखवत आहे आणि काही मॉडेल त्यावरती दाखवत नाहीये. पण त्या मॉडेलचा एक कम्पेअर करून एक रिपोर्ट निघणार आहे. तो रिपोर्ट आपण जमलं तर 9 तारखेच्या संध्याकाळी डिक्लेअर करणार आहोत. का करणार आहोत त्यामागचं कारण देखील आहे. तुमच्या सगळ्या प्रश्नांची कमेंटची उत्तर देखील घेणार आहोत. की कारण यामध्ये 2 प्रकार आढळून येतात. एक तर तिकडनं डब्ल्यूडीच्या वाऱ्याचा प्रभाव जोराने वाहणार आहे. तर हे वारे कधी वाहणार आहे पहिले आपण ते समजून घ्या. मित्रांनो, कमेंट करण्या अगोदर तुमची जी माहिती तुम्हाला ती वायफळ बडबड वाटत असेल तर निघून जा, पण ती पहिले लक्षात घ्या. येणाऱ्या 9 तारखेला वाऱ्याचा जोरदार परिणाम म्हणजे 8 तारखेला आणि उद्यापासून वारे हे उत्तरेकडनं दक्षिणेकडे वाहणार आहे. हे वारे नागपूर, अकोला, अमरावती, सध्याच्या भागामध्ये जळगाव, खानदेशमध्ये हे वारे जोराने वाहतील. त्या जोराने वारलेल्या वाऱ्यामुळे तिथे ढग थांबणार नाही. पण वारे 9 तारखेला विदर्भाच्या सर्व जिल्ह्यांमध्ये उत्तरेकडनं जोरदार वाहणार आहे. जे वारे अंगावरचा रुमाल असेल, झाडाच्या फांद्या असेल, चांगल्या पद्धतीने हलवतील. अनेक सारखे वारे आहेत. हे वारे पूर्व विदर्भापासून ते पश्चिम महाराष्ट्राच्या अहिल्यानगरपर्यंत जे काही उत्तरेकडील भाग येतात, जालन्यासह परभणीसह हे वारे लातूरच्या भागात पण अतिशय चांगल्या जोराने वाहतात आणि ते उत्तरेकडनं दक्षिणेकडे वाहतात. आणि उत्तरेकडनं येणाऱ्या वाऱ्यासोबत थंड वातावरण देखील दाखल येणार आहे. त्यामुळे मराठवाडा, त्याचबरोबर विदर्भ, त्याचबरोबर पश्चिम महाराष्ट्र आणि त्याचबरोबर खानदेशच्या सर्व जिल्ह्यांमध्ये सकाळच्या थंडीमध्ये वाढ. कदाचित 9 तारखेच्या सकाळ संध्याकाळ किंवा 10 तारखेची सकाळ संध्याकाळ ही आवर्जून प्रत्येक गावखेड्यामध्ये ती आपल्याला पाहायला मिळेल. पण थंडी ही सकाळची आणि संध्याकाळची असणार आहे आणि तीही मीडियम असणार आहे. चांगली हुडहुडी भरवणारी नाहीये. काही भागात नाशिक सारख्या ठिकाणी, खानदेश सारख्या ठिकाणी, जाफराबाद, भोकरदन, जालन्या सारख्या ठिकाणी, बुलढाणा, देऊळगाव राजा, लोणार परिसर, जळगाव, जामोद हे जे काही भाग आहे, शेगाव, गजानन महाराजांचं, तिथे सुद्धा रिसोड वगैरे भागात तीही सकाळच्या पारी आणि संध्याकाळी वेळ जास्त असणार आहे. पण ती थंडी मोजक्या दिवसांसाठी आहे. त्यामध्ये सकाळ आणि संध्याकाळचा शेड्यूल आहे. दिवसा मात्र प्रचंड उष्णता खानदेश, विदर्भ, मराठवाडा या भागात असणारच आहे आणि ती उष्णता खूप भयंकर असणार आहे. त्याबद्दलही बोलूयात. मित्रांनो, अंधुक ढगाळ वातावरण हे सोलापूर, नांदेड, लातूर परिसरामध्ये उद्या तर सांगितलेलं आहे, परवा देखील आहे. अक्कलकोट परिसरामध्ये, कोल्हापूर परिसरामध्ये 9 तारखेचा पाऊस थोडा मोठा होण्याचे चान्सेस आहेत. अक्कलकोटच्या बाबतीत फक्त उद्याचीच तारीख आहे, 9 तारीख नाहीये, 8 तारखेचा सांगतोय. बेळगाव वगैरे भागामध्ये खानदेश बेळगाव, दक्षिण कर्नाटक, पूर्व कर्नाटक आणि तेलंगणा इथे अति मुसळधार ते अतिवृष्टीचा इशारा आहे. सलग ह्या भागांमध्ये 8 दिवसाचा आता पाऊस असेल. त्यामुळे थोडेफार इफेक्ट आणि ढगांचा परिणाम ह्या लातूर आणि धाराशिव पट्ट्यामध्ये होत राहील. सांगली, सोलापूर या भागामध्ये 8 आणि 9लाच वातावरण खराब आहे. तिथून पुढे 10 तारखेपासून तुम्ही 16 तारखेपर्यंत 6 दिवसामध्ये जेवढे कामं करता येईल ते युद्ध पातळीवर करा. सध्या मॉडेलनुसार तुमच्या भागामध्ये दक्षिण महाराष्ट्रामध्ये पावसाचा प्रभाव जास्त प्रमाणात मॉडेलनुसार दिसतोय. पण खानदेश आणि विदर्भाच्या बाबतीत मॉडेल अस्थिर आहे. त्याचा रिपोर्टच काढावा लागणार आहे. ती रिपोर्ट काढण्याची तारीख आपण 9 तारीख ठरवलेली आहे. 9 तारखेच्या संध्याकाळचा जो काही लाईव्ह असणार आहे त्या लाईव्ह मध्ये दिवाळीच्या वातावरणासंदर्भात तुम्हाला स्पष्ट सांगून दिलं जाईल. आता पूर्व विदर्भातला आणि जे काही अडकलेला मान्सून आहे तो आजपासून निघून गेलाय. हे तुम्हाला मी व्हिडिओमध्ये सुरुवातीलाही सांगितले. त्याचा आता रात्रभर राहणार वगैरे होणार नाही. पण थोडंसं वर्ध्यामध्ये आणि चंद्रपूरच्या पश्चिमी साईडमध्ये थोडं वातावरणाची डिसीजेस आहेत. तेवढं तुम्हाला उद्या दुपारी 2 वाजता तेवढा सामना करावा लागेल. त्यामध्ये 50 ते 60 गावांचा समावेश आहे. त्यामध्ये केलापूर, जे काही आपण भाग सांगितले वर्ध्याचे, त्या केलापूरच्या आणि चंद्रपूरच्या पश्चिमी साईडच्या या भागांना त्याचा इफेक्ट होऊ शकतो. एकंदरीत थंडी सुद्धा आता येण्याच्या मार्गावरती आहे. त्यामुळे जवळपास दिवाळीनंतर थंडी चांगली आहे. दिवाळीतला पाऊस मराठवाडा आणि दक्षिण महाराष्ट्र डिक्लेअर करतोय. त्यामध्ये सुद्धा बीड जिल्ह्याचं अजूनही नाव घेत नाहीये, जालन्याचंही नाव घेत नाही, कारण जालना आणि बीड जिल्हा अजूनही पावसाच्या बाबतीत व्याप्तीच्या संदर्भात मॉडेलनुसार कमीच आहे. आता उद्या तुमच्या कमेंटकडे. एक राहिले महत्वाचं बोलायचं. हरभरा पेरण्यासाठी बऱ्याच शेतकऱ्यांचे फोन, मेसेज आग्रही होतोय. तर मित्रांनो, काही जिल्ह्यांचा समावेश दिवाळीच्या पावसात असल्यामुळे त्यांच्यावरती दुबार पेरणीचं संकट येऊ नये आणि कदाचित तुम्हाला आज आणि 2 दिवस पेरायचे नाही. त्यामुळे 9 तारखेचा रिपोर्ट पाहिल्यानंतर तुम्हाला हरभरा पेरणीचा सल्ला माझ्याकडनं देण्याचा प्रयत्न करेल. आणि आज, उद्या, परवा जे काही पेरत असतील त्याचा माझ्याशी काहीही संबंध नाही, कारण की मी तुम्हाला सध्या तरी हरभरा पेरणीचा सल्ला दिला नाही.
ज्यांना बाटूक जनावरांसाठी चारा वगैरे करायचा असेल त्यांनी बिंदास पेरू शकतात. ज्वारी पिकाला अडथळा नाहीये. पुढे येणारा पाऊस येईपर्यंत ज्वारी ही मोठी झालेली असेल 10 दिवसामध्ये आणि त्यामध्ये थोडाफार पाऊस जरी पडला त्याला फारसा परिणाम होत नाही. आणि ज्वारी आपल्या घरचं बी असल्यामुळे ते आपण थोडंफार जास्त खर्चिकही वाढत नाही. एक तर फायदा होईल आणि जास्त वाहुणी पडला तर त्यामधलं नुकसान सुद्धा आपल्याला ते भरून निघता येईल. ठीक आहे, अशा पद्धतीचं आहे. 10 आणि 13ला अक्कलकोट आहे, पण 10च्या आणि 11च्या आतमध्ये आहे. विषय असा येतो की तुम्हाला 11 तारखेपासून नाही. हरदास पवार सर, कमेंट का घ्यायची? कमेंट बद्दल काय एवढं की तुम्हाला वाटतंय? तुमच्या भागात मी सगळी माहिती सांगितली ऑलरेडी. मी रोज 7:30 वाजता येतो तुमच्याकडे. तुमच्या कमेंट बद्दल सांगायचं झालं राजूर गणपती हसनाबाद परिसरामध्ये तर सकाळी आणि संध्याकाळी थंडीचं प्रमाण हे 2 दिवसानंतर वाढणार आहे. दिवाळीतला पाऊस तुमच्याकडे अस्थिर आहे, पाणी देऊ शकता. संकेत शिलार म्हणतात की रिपोर्टचा टायमिंग चेंज करा, 9 वाजता घ्या. तर चालेल, 9 वाजता घेऊयात, पण सगळ्यांच्या कमेंट त्याच पाहिजे मला, एकाच ऐकून चालणार नाहीये. भोकरदन परिसराचा कंपल्सरी अंदाज असतो, तुम्ही बघत नाही हरदास सर. विजय गौरव सर, 10 ऑक्टोबरला पाऊस कसा असेल हे सांगितले, पण तुमचा तालुका सांगण्याचा प्रयत्न करा. संकेत शिरा सर, रिपोर्टचा टायमिंग चेंज करायची इच्छा आहे, बघूयात. चला अजून. चंद्रपूर जिल्ह्यात पाऊस गेला आहे, शंकर जीवतोडे सर, पण तुमच्या भागामध्ये थोडे केलापूर जी साईड आहे, उद्या स्थानिक वातावरणाचा तिथे इफेक्ट आहे आणि तो सांगितला पण पाहिजे. शेतकरी भ्रमात राहू नये म्हणून त्या स्थानिक वातावरणाची भीती आहे. अख्खा चंद्रपूर मोकळा राहील, इकडे पूर्व विदर्भही संपूर्ण मोकळा राहील. फक्त 2-3 भागामध्ये त्रास आहे, तो म्हणजे केलापूर वगैरे तालुका, चंद्रपूरची दक्षिण आणि पश्चिम बाजू. 5 ते 13 नोव्हेंबरचा अंदाज सांगा असं शेतकरी म्हणतायत. त्याचा रिपोर्ट काढला नाही तुमचा. भांपकपणा नितीन चव्हाण सर, कसं सांगू तुम्हाला? ठीक आहे. आणि 13 ते 9 नोव्हेंबरला तुमचं काय आहे 13 नोव्हेंबर पर्यंत, त्या बाबतीतही मला मेसेज करा. उद्याच्या रिपोर्टमध्ये घेण्याचा प्रयत्न करेल. सध्या मी तो लिहून घेतोय. ठीक आहे, उद्याच्या लाईव्ह मध्ये तुमचं उत्तर येऊन जाईल, काळजी नसावी. कवठे महाकाळ, आपल्या भागात उद्या स्थानिक वातावरणाचा पाऊस आहे. 3 दिवस वातावरण खराब आहे. कवठे महाकाळ, अहिल्यानगर, राहता, लोणी आणि भोगलगाव, उद्या स्थानिक वातावरणाचा पाऊस 4-2 गावाला होऊ शकतो. तुमच्याकडे ढगाळलेली परिस्थिती आहे. कर्जतला सुद्धा थोडं स्थानिक वातावरणाची भीती आहे. मोठा सर्वदूर पाऊस नाहीये. जय शिवराय, परमेश्वर जाधव सर. सर, अनेक जणांच्या कमेंट घ्यायच्यात. नांदेड, निर्मल, थोड्याफार भागामध्ये सटकारे पडतील. पाऊस गेल्याच जमा आहे तुमचा. आता दिवाळीमध्ये परत येण्याचा अंदाज आहे तुमच्या भागाला. खानदेश आणि विदर्भामध्ये पाऊस दिवाळीचा सुद्धा कमतरता दाखवण्याचा प्रयत्न करतोय. थोडी गुड न्यूजच म्हणायची तुमच्या भागासाठी. आणि मात्र भोकरदन, जाफराबादले काही शेतकरी पाण्याच्या अपेक्षेसाठी बसलेले, त्या भागांना दिलासा कसा राहील हे सांगता येणार नाहीये. उद्याच्या दिवस थांबा, परवा रिपोर्ट इथून येतोय आणि एकदा रिपोर्ट दिला तो माघारी घेत नाही. शिवाजी बापू, आपल्या भागामध्ये आभाळ आले. ते आभाळ 2-4 शितोड्या किंवा पत्रावून पाणी वगैरे एवढीच त्याची मजला आहे, किंवा ते पडणारे नाही. आभाळ पश्चिमेकडनं आलेलं आहे आणि ते खूप थंड वातावरण घेऊन आलेले आहे. त्यामुळे पाण्याच्या थेंबाची जाडी एवढ्या प्रमाणात होईल असा त्याचा अंदाज नाही. सर, हिंगोली जिल्हा, मोदी 8 तारखा, तुमचं ही कमेंटच समजली नाहीये. मोदीचं काय वानगाडे? आपल्याला मध्ये मोदी येत नाही साहेब. मोठी तारीख का? तर मोठी असेल तर त्याचं उत्तर देण्याचा प्रयत्न करून. काळजी करू नका, 8 तारखेला तुमच्या भागामध्ये काहीही वातावरण नाहीये हिंगोलीचं. संभाजीनगरला पाऊस नाहीये, थोडेफार ढग येतील, जे आजही आले होते. आजच्या पेक्षा कमी राहतील ढग. जे कन्नड, सिल्लोड, उत्तर साईडला झाला असेल कुठे पाऊस, त्याच्यापेक्षा दुप्पट ते 3पट वातावरण आता आज मोकळं होऊन जाईल तुम्हाला उद्या. जळगावला पाऊस नाही मित्राला, इतकं भयंकर ऊन पडणार आहे. जळगाव, खानदेश, विदर्भाला कापस जवळपास दिवाळीच्या आतच तुमचे वेचायचे होतील, एवढं ऊन पडणार आहे. कारण की 10 तारखेपासून तर त्याला अडथळे नाहीच, पण हे 2-3 दिवसाचे जे अडथळे आहेत थोडे इकडे बीड भागामध्ये उद्याचे आहेत. ठीक आहे, उद्या बीड, धारूर, अशोक देशमुख सर वातावरण ढगाळलेलं असणार आहे. दुपारच्या वेळेला झाकळून येईल, थोडीफार शितोडेही तुटू शकतात. कमीत कमी उद्याचे दिवस सोयाबीनचा गण झाकून ठेवा आणि तिथे पाणी साचेल किंवा वाहून होईल असं त्याच्यामध्ये इफेक्ट दिसत नाहीत. चालेल.
आणि आपल्या ग्रुपच्या माध्यमातून जी काही वर्गणी जमा झाली उद्या 8 तारखेला ती पूरग्रस्त भागांकडे सुपूर्द करण्याचा विचार चालू आहे आमच्या अध्यक्षांचा. ती किती काय झाली तुम्हाला फेसबुकच्या माध्यमातून देखील सांगण्याचा प्रयत्न करेल. आणि आता अशी ग्रुपच्या माध्यमातून वर्गणी गोळा करायची नाहीये, कारण की ज्यांना द्यायची असेल ते आपण आता आपल्या फेसबुकमध्ये एक गुगल पे नंबर माझाच देण्याचा प्रयत्न करेल आणि जे काही जमा झाले असेल ती वर्गणी आपण इथून पुढे देण्याचा प्रयत्न करेल. आता सरकारने काहीतरी पेमेंट जाहीर केले असं बातम्या येत आहेत, तेही पाहून आपण पुढचा कर्जमाफीचा मुद्दा येणाऱ्या 28 तारखेला नागपूर येथे येऊन उचलणार आहोत. मंठ्याला पाऊस नाही कंसे सर, आता काळजी करू नका. जालना लोणीवाल्याला सुद्धा आता पावसाची भीती नाहीये. आणि हे जे काही स्थानिक वातावरणाचं ढग वगैरे निघतं ना ते सुद्धा 10 तारखेच्या आतमध्येच आहे. त्यामध्ये मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्र आणि खानदेश, दक्षिण महाराष्ट्राला चालू जाणार आहे 2 दिवसाला 3 दिवसाला ढगाळलेली परिस्थिती. कारण की कर्नाटकमध्ये आता 8 दिवस पाऊस आहे. आणि असं काही नाही की दक्षिण महाराष्ट्राला रोजच पाऊस होईल असं काही नाही. ठीक आहे, 2-3 दिवस सांभाळा तुमच्या भागामध्ये आणि नंतर 16 तारखेच्या पुढे वातावरण खराब होणार आहे. म्हणजे 5-6 दिवसाची संधी मिळेल. जिंतूरला पाऊस नाही मित्रा. नवनाथ खांडेसर, बीड दिवाळीमध्ये पावसाचे चान्सेस आहेत. रिपोर्ट आपला उद्या येतोय 9 तारखेला. देऊया तुम्हाला. पाऊस आहे सध्या मॉडेलनुसार, पण रिपोर्टमध्ये जर स्पष्ट कळलं की मॉडेल मागे पुढे होत आहेत तर त्यामध्ये तुम्हाला डिक्लेअर दिलं की मग ती तारीखच झाली तुमच्यासाठी. खांडेसर नांदेडचं गेलाय ना, पावडेसर देशमुखचं नांदेडचा गेलाय. फक्त थोडं स्थानिक वातावरणाचे ढग आले असतील तुम्हाला, आज पडलं बी असेल कुठे मोठे. ठीक आहे. हरभरा पेरणीचा रिपोर्टच ते 2-3 रिपोर्ट एकच आहे मित्रा. वाटल्यास तुम्ही हरभरा पेरणीसाठी उद्याच अंदाज देण्याचा प्रयत्न करेन. चला, संपूर्ण माहिती दिलेली आहे. माहिती शेवटपर्यंत पाहणाऱ्या शेतकऱ्यांचे धन्यवाद आणि ही माहिती सर्व शेतकऱ्यांना पाठवण्याचा प्रयत्न करा. जय शिवराय.